नमस्कार मंडळी, मी पल्लवी. तर इथं आपण करणार आहोत 1 किलो चिकनची स्टीप आहे. तर इथे घेतले मी 1 किलो चिकन आणि आता आपण मी बाहेरून 2-3 पाण्यानं धुवून आणले बघा चिकन. आता इथं मी साईडला काढून घ्यायला लागले चिकन. साईडला काढून घेतलं दुसऱ्या ताटीत. ते बघू शकताय तुम्ही. इथं आता साहित्य बघा: मिरची, लसूण, कढीपत्ता, आलं आणि खायचा रंग पुदिना, कोथिंबीर, लसूण, मिरची, आलं हे सगळं आपण एकजीव वाटून घेणार आहोत. खलबत्त्यात घेतले बघा मी. आणि आता हे चिकनवरून टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर कढीपत्ताही टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर चिकन 65 मसाला पण मी टाकून घेते. खायचा रंग पण टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर दही टाकून घ्यायचं. 2 अंडीही घालून घेतलेत बघा मी. दही मी जवळजवळ वाटीभर दही घातले आणि आता 2 अंडी पण घालून घेणार आहोत बघा. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. अर्धा चमचा गरम मसाला पण घालायचा. आणि इथे घेतले तांदळाचं पीठ 1 वाटी आणि इथे मी 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहोत. त्यानंतर हा घेतलाय घरचा घरगुती मसाला आणि इथे घेतले लाल तिखट. हा लाल तिखट पण मी घालून घेतले बघा. आणि आता चिकन एकजीव करून घ्यायचं. सगळा मसाला चिकनला लावून घ्यायचा. संपूर्ण हातानं चिकन एकजीव करून घ्यायचं. सगळा मसाला एकजीव करून चिकनला लावून चिकन छान असं भिजवून मुरत ठेवायचं. हे चिकन आता आपला सगळा मसाला लावून झाला आहे. तर हे चिकन आपण आता 10 मिनटं ठेवून देणार आहोत. 1 तासही ठेवू शकता, माझ्याकडे वेळ नव्हता. आणि त्यानंतर मी ते तेल ठेवले आणि तेलात आता चिकन घालून घेतले बघा. आधी आपण हे चिकन असंच कच्च्यावर तळून घ्यायचं. 50% तळून घ्यायचं. उरलेलं 50% याच्यानंतरही तळायचं आहे आपल्याला. तर बघा मी चिकन घालून घ्यायला लागले बघा. इथं माझं आता बघा, इथे एक बाजू मी पलटल्या बघा चिकनची. आता पलटून दुसरी बाजू ही तळून घ्यायची व्यवस्थित. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. गॅस थोडा मंद आचेवर ठेवायचा म्हणजे आतून चांगलंही भाजले जाईल आणि क्रिस्पी पण लागेल. तर बघा मी आता हे काढून घेणार आहोत बघा. एका भांड्यात काढून घेतले बघा. बघा किती छान दिसते. तर झाले बघा माझं. दुसऱ्या वेळेला मी तळून घेतले. आता तर बघा किती डार्क कलर आला आहे आणि किती छान दिसते बघू शकताय तुम्ही. आता पूर्णच क्रिस्पी झाले. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा.